ती कशी झाली पोरगी? हे बघा किल्लेदार साहेब, तुम्हाला मुलगीच झाली. ती आणि तिची आई दोघीही सुखरूप आहेत. हो डॉक्टर बाई, म्हणजे मगाशी मी काहीतरी तुम्हाला वंगाळ एखादा शब्द बोलला असेल. हा, चूक झाली, माफी असावी. अशी चेष्टा करू नका माझी. खरं खरं सांगून टाका की. खरं सांगू म्हणजे नक्की काय सांगू? म्हणजे असं सांगा, परशुराम दादा तुम्हाला पोरगा झाला, विक्रमादित्य झाला, असं सांगा मला. ते बघा, आपलं खरंच हसू येते. सत्य पचवायला तुम्हाला जड जात आहे. त्या काळतोंड्या दोन्ही बायकांचं थोबाड पण मला दाखवायचं नाही, माझ्या समोर पण त्यांना आणायचं नाही. आणि समजा आलीस समोर तर काय करशील रे? कोण करील? गण्या उठ ना, काहीतरी सांगायचं. काय झोपू दे ना. गण्या ऐक ना, गंमत आहे यार. काय गंमत आहे? आपल्याला नवीन बहीण मिळाली आहे. म्हणजे अरे सुमित्रा काकूला मुलगी झाली आहे. काय रे, आता झोपेत होतास ना तू? का आलं? सुमित्राला मुलगी झाली ना, मनाचा धमाल उडवा. काय चाललंय? काय झालं? काय सुमित्रा काकूला मुलगी झाली आहे. काय म्हणताय? सुमित्रा ताई कशा आहेत? सिझरिंग झालं, पण आता बरी आहे ती. बरी आहे ना? देव पावला, ही सगळी पांडुरंगाचीच कृपा. पांडुरंगासमोर आता साखर ठेवून येतो. गेले कित्येक दिवस माझ्या मागे लागले होते, मला विक्रमादित्यच पाहिजे म्हणून. बाबाही म्हणाले होते मला मुलगाच होईल म्हणून. आणि नुसताच मुलगा नाही, तर शंभू महादेवाचा अंश असेल त्याच्यात, असंही म्हणाले होते. पण मला मुलगी झाली अंत्यबाई. आता हे मला कसं माफ करते? अगं असं काय बोलतेस वेडाबाई? काही झालेलं नाहीये. काही कसं झालेलं नाही अंत्यबाई. काही झालेलं नाही तर हे कुठे का दिसत नाहीयेत मला ते? अमृता झाली तेव्हा अख्ख्या रामावतीत पेढे वाटले होते आपण. आठवतंय ना तुम्हाला? हो, अमृताचा बाप नरसिंह आहे. या मुलीच्या बिचारीच्या नशिबी तिचा बाप परशु आहे. आत्याबाई, तुम्ही उगाच काळजी करताय. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाकडे लक्ष द्या आणि सुमित्रा वैदींकडे. परशुराम साहेबांचं काय करायचं ते माझ्यावर सोपवा. वाकणीस मला परशुचं काहीही करायचं नाहीये. त्याला फक्त इथे लवकरात लवकर घेऊन या. मला त्याला आजच्या आज समजावलंच पाहिजे. किल्लेदारांची मोठी सून आहेस. तुला हवं ते तू करू शकतेस. तुला हवं तेव्हा हवं ते तू बोलू शकतेस. तुला अडवणारं कोणीच नाही. ते घर तुझं आहे. घराच्या चाव्या तुझ्या कमरेला आहेत. तू काही बोलायला लागलीस तरी तुझ्या तोंडावर हात ठेवणारं कोणीच नाही. मला माफ कर. निदान तुझ्या अवस्थेचा तरी विचार करायला पाहिजे होता. नाही, ते बोलून गेले. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माफ कर. विक्रमादित्य माझा पोरगा जन्माला आला असताना चला दाखवून दिलं तरी एकेका किल्लेदाराला अभिमान. विक्रमादित्य साला आपला अभिमान नाही, कळलं काय? आपलं पोरग रे, आपल्या माझ्या ब्लडचं पोरग जन्माला आलं असतं. जन्मताच या मुलींनी लढाऊपणा दाखवलाय. किल्लेदारांच्या घराण्याचं नाव काढणार बरं का. आणि एक सांगू का, आजकाल मुलगा मुलगी असा भेद कुठं राहिलाय? अहो, कित्येक क्षेत्रात मुलांपेक्षा 2 पावलं पुढे जाऊन मुलींनी पराक्रम नोंदवलाय. ही मुलगी आयुष्यात लढाऊपणा दाखवणार बरं का. लढाऊपणा असायलाच हवा, कारण याच्या पुढे तिचं तिलाच आणि परमेश्वरालाच माहिती आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला असा पैशांचा तुकडा फेकतात वाकणीत. माझ्या समोर कुत्र्यासमोर फेकतात की नाही बिस्किट, तसं फेकतात. कोणच मानून घेत आलोय. सगळं गोड तिच्या आईला त्याच्या